भरतीचा विचार चालू आहे. पण त्याच्यासाठी चांगला क्लास तर भेटला पाहिजे ना. अरे टेन्शन कशाला, आपला कोहिनूर क्लास आहेच की. 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला तर ही रील तुमच्यासाठी एकदम फायद्याची आहे, कारण महिना फक्त आणि फक्त 999 मध्ये परीक्षाची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. मी बोलायला सुमारे 43 वर्ष अनुभव असलेल्या कोहिनूर क्लास मध्ये इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्ण संधी. आगामी महाराष्ट्र पोलीस भरती 2025, वनरक्षक, अग्निवीर, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क पोलीस, तलाठी, रेल्वे भरती, TCS, IBPS पॅटर्न अशा विविध स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. या क्लासची वैशिष्ट्य म्हटला तर अनुभवी शिक्षक, दररोज लेक्चर, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, इतर विषयांचे सखोल विश्लेषण, प्रत्येक टॉपिक वर सराव परीक्षा, महिन्यातून 2 वेळा मैदानी चाचणी परीक्षा, प्रशस्त बैठक व्यवस्था, हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे एकाच क्लासमध्ये. इतक्या कमी फी मध्ये परिपूर्ण तयारी करून घेणारा इचलकरंजीतील हा एकमेव क्लास. नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. नशा व गुंगीसाठी मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन MD हे अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगले प्रकरणी आरोपीला साथीदारासह सशर्त जामीन मंजूर. ॲडव्होकेट लाझीम दस्तगीर मुजावर. कोरोची गावाचे हद्दीतील पंचगंगा साखर कारखाना ते कोरोचीकडे जाणारे रोडजवळील साईनाथ वेब्रिजजवळ आरोपी रेहान रफिक महावत हा त्याचे 5 ते 6 साथीदारासह नशेचे गुंगीकारक मेफेड्रॉन MD हे अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या जवळ बाळगून विक्रीकरिता येणार असल्याचे गोपनीय माहिती शहापूर पोलीस ठाणे यांना मिळालेवरून शहापूर पोलीस ठाणे यांनी सापळा रचून आरोपी रेहान महावत याचेसह त्याचे अन्य साथीदारांना अटक केली. त्यावेळी आरोपी रेहान महावत याचेसह त्याचे साथीदाराकडे नशेचे गुंगीकारक मेफेड्रॉन MD हे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडल्याचे फिर्याद शहापूर पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 क, 22 क व 29 अन्वये प्रमाणे दाखल होऊन आरोपी रेहान महावत याचेसह त्याचे साथीदारांना शहापूर पोलीस ठाणे यांनी अटक करून तसा तपास करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील मी न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपी रेहान महावत याचे वतीने ॲडव्होकेट लाझीम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिले. आरोपी रेहान महावत हा न्यायालयीन कोठडीत असल्याने आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट लाझीम मुजावर यांनी जामीन अर्ज मे न्यायालयात दाखल करून सदर गुन्ह्याचे कामी आरोपी यांचेवर दाखल गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम प्रमाणे आरोपी यांना अटकेत ठेवण्यासाठी आरोपीकडून आवश्यक प्रमाणानुसार कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य जप्त झालेले नसल्याने आरोपीला दाखल गुन्ह्यानुसार तरतूद लागू होत नाही. प्रस्तुत आरोपी यांनी कोणताही गुन्हा केलेला नसून त्याच्याकरिता तपास पूर्ण होऊन तसे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल असून आरोपीकडून कोणतीही जप्ती व चौकशी करण्याची शिल्लक नाही. त्यामुळे आरोपी यांची अटकेकरिता कोणतेही आवश्यक कारण नाही. अशा व इतर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन ॲडव्होकेट लाझीम दस्तगीर मुजावर यांनी जोरदार युक्तिवाद मांडून जामीन अर्ज मंजूर होण्याकरिता विनंती केलेवरून मे न्यायालयाने आरोपी रेहान महावत याला सशर्त जामीन मंजूर केलेला आहे. सदर कामी ॲडव्होकेट लाझीम दस्तगीर मुजावर यांना न्यायालयीन कामकाजात त्यांचे सहकारी ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट अजय मांडरी, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अकील मुजावर, जयवंत घोरपडे, काझीम जुमानी यांनी सहकार्य केले.